मातीपासून धाग्यापर्यंत, गवतापासून लाकडापर्यंत आणि शंख शिंपल्यांपासून ते वाळवलेल्या फुलांपर्यंतच्या अनेक हस्तकलेच्या वस्तूंचं प्रदर्शन कणेरीतील सिद्धगिरी मठावर भरवण्यात आलंय। देशातील 200 पेक्षा अधिक कारागीर त्यामध्ये सहभागी झाले आहेत। शनिवारी या कारागीर महाकुंभाचा अखेरचा दिवस आहे। प्रचंड कष्टातून बनवलेल्या हस्तकलेच्या अनेक वस्तू या प्रदर्शनात पाहायला मिळतात। विशेष म्हणजे त्याची किंमतही अवास्तव नाही। कोल्हापूरकरांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन लवकरच याहीपेक्षा अधिक व्यापक कारागीर प्रदर्शन आयोजित केलं जाईल, असं श्री सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काळसिद्धेश्वर स्वामी यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं। कणेरीतील श्री सिद्धगिरी मठावर काळसिद्धेश्वर स्वामींच्या पुढाकारातून आणि पर्यटन विकास मंत्रालयाच्या सहकार्यातून कारागीर महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। शनिवारी या प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे। महाराष्ट्रासह आसाम, राजस्थान, काश्मीर, कर्नाटक, गोवा, मणिपूर, उत्तराखंड, छत्तीसगड, केरळ अशा देशभरातील 17 राज्यातील 200 पेक्षा अधिक कारागीर या महाकुंभ मेळाव्यात सहभागी झालेत। या कलाकारांनी तयार केलेल्या अनेक सुबक आणि आकर्षक वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत। काश्मीरमधील सिल्क साड्या आणि ड्रेस मटेरियलचा स्टॉल लक्षवेधी आहे। आसाममधील हस्तकलाकारांनी बनवलेल्या गवत आणि बांबूपासूनच्या वस्तू तसंच लाकडापासून बनवलेली राजस्थानची खेळणी आणि लाकडी कलाकुसरीच्या वस्तूंच्या स्टॉलवर लोकांची गर्दी होतीये। तर कवड्या, शंख शिंपले या समुद्री वस्तूपासून बनवलेल्या गृहसजावटीच्या वस्तूही लोक मोठ्या हौसेने खरेदी करतायत। कोल्हापुरी चप्पलपासून आसाममधील दागिने, गोव्यातील महिलांनी बनवलेल्या वाळलेल्या फुलांच्या व्हरायटीपासून ते कणसाच्या पानापासून बनवलेली फुलांची छडी म्हणजे अफलातून हस्तकला आहे। खादीचे कपडे, महिलांसाठी दागिने, नारळाच्या कवटीपासून बनवलेल्या वस्तू, भरतकाम, विणकाम आणि चित्रकला यांची पेंटिंग, तांब्याच्या वस्तू, कागदाच्या वस्तू आणि आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा हस्तकलांची प्रात्यक्षिकं या कारागीर महाकुंभमध्ये पाहायला मिळतात। देशभरातून आलेले गोरगरीब पण अत्यंत निष्णात कारागीर आणि त्यांनी बनवलेल्या हस्तकलेच्या वस्तू पाहिल्यावर कुणीही थक्क होतो। त्यामुळे कणेरी मठावर भरलेल्या कारागीर महाकुंभला चांगला प्रतिसाद मिळालाय। पण अजूनही ज्यांनी हे प्रदर्शन पाहिलेलं नाही त्यांनी शनिवारी कणेरी मठावर अवश्य यावं असं आवाहन काळसिद्धेश्वर स्वामी यांनी केलंय। तसंच भविष्यात याहीपेक्षा अधिक मोठं प्रदर्शन भरवण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला। एखाद्या मॉल किंवा शोरूममध्ये जर या हस्तकलेच्या वस्तू ठेवल्या तर त्याला हजारात किंमत असेल, पण कणेरीमध्ये भरलेल्या कारागीर महाकुंभातील हस्तकलेच्या वस्तू अत्यंत रास्त दरात उपलब्ध आहेत, कारण ही कला आणि कलाकार टिकवण्याचा प्रयत्न आहे असंही काळसिद्धेश्वर स्वामी म्हणाले।